कल्पना करा की तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवर पडले आहात. तुमचे नातेवाईक तुमच्या अवतीभवती आहेत. डॉक्टर तुमच्याकडे बघतात आणि तुमच्या नातेवाईकांना सांगतात की आता काही मिनिटातच तुम्ही तुमचा देह सोडणार आहात. तुमचा मृत्यू होणार आहे. आणि होतंही तसंच. तुमचा मृत्यू होतो. मात्र तुम्ही तुमच्या शरीरापासून दूर दूर जाता आणि तुम्हाला खाली हॉस्पिटलच्या बेडवर पडलेलं तुमचं निष्प्राण शरीर दिसतं. तुमचे नातेवाईक दिसतात, डॉक्टर दिसतात आणि तुम्हाला अनुभूती होते मृत्यूनंतरच्या जीवनाची. आज आपण याच नियर डेथ एक्सपिरियन्सेसबद्दल बोलणार आहोत आणि मृत्यूचं रहस्य जाणून घेणार आहोत. ही कोणत्याही सिनेमातली घटना नाही, ही एक सत्य घटना आहे. अनिता मूरजानी नावाच्या एका स्त्रीच्या आयुष्यात घडलेली ही एक खरीखुरी घटना आहे. आणि आज आपण याच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. मृत्यूचं रहस्य जाणणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे नक्की काय असतं. हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजच्या संडे नाईट पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी मनाली. तुम्हा सगळ्यांचं संडे नाईट पॉडकास्टमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. मित्र हो, मला सांगा की आपल्या आयुष्यात आपण जेव्हा रुटीन पुन्हा सुरू करतो, जसं की आज संडे नाईट आहे, उद्या मंडे मॉर्निंग असणार आहे, तर आपल्या मनात सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारी भावना कोणती असते? ती भावना असते भीती. ऑफिसमध्ये जाऊन काय होईल याची भीती, फ्रायडेला जे काम मी पेंडिंग सोडलेलं ते उद्या पुन्हा करावं लागणार आहे त्याची भीती, बॉस ओरडेल का मला त्याची भीती, मुलांना डबा करून द्यायचा आहे तो वेळेत होईल का त्याची भीती, ट्रॅफिक सापडेल का मला, उशीर होईल का, ट्रेन पकडता येईल का, EMI भरता येईल का, रेंट देता येईल का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा अनेक प्रकारच्या भीती आपल्या मनात असतात. मात्र सगळ्यात मोठी भीती जी माणसाच्या मनात असते ती कोणती? ती यातली कुठलीच भीती नसते. ती भीती असते मृत्यूची भीती. आपण सगळेच मृत्यूला घाबरतो. इनफॅक्ट आपलं जे आयुष्य आहे हे मृत्यूपासून दूर पळण्याची एक रेसच आहे. आपण नोकरी करतो, पैसे जमावतो, इन्शुरन्सेस काढतो, आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतो, एक्सरसाइज करतो, चांगलं खातो. हे सगळं आपण का करतो? तर आपण आणि आपले जवळचे जे लोक आहेत ते मृत्यूपासून लांब राहावे याच्यासाठीच आपण हे सगळं करत असतो, नाही का? पण असं आपण का करतो? मृत्यूची एवढी भीती का आहे आपल्याला? कारण आपल्याला मृत्यूबद्दल काही माहितीच नाही आहे. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहीत नाही आहे त्या गोष्टीबद्दल एक अनाहूत अनामिक भीती असते. फिअर ऑफ द अननोन. अँड डेथ इज इंडीड द अननोन. जर आजच्या पॉडकास्टमध्ये मृत्यूनंतरचं गुपित मी तुमच्याकडे उलगडलं तर तुमची मृत्यूबद्दलची भीती नाहीशी होऊन जाईल. आणि मग त्याच्यापुढे या दैनंदिन जीवनातली जी छोट्या मोठ्या ज्या टेन्शन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे तर काय क्षुल्लकच वाटतील तुम्हाला, नाही का? तर चला सुरू करूया अनिता मूरजानी यांची गोष्ट आणि समजून घेऊया काय होता त्यांचा नियर डेथ एक्सपिरियन्स. अनिता मूरजानी या एक भारतीय महिला आहेत. मात्र त्यांचा जन्म आणि बालपण आणि संपूर्ण तारुण्य हे हाँगकाँगमध्ये गेलं. त्यामुळे एका खूप मिक्स्ड कल्चरमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. हाँगकाँगचं कल्चर, त्यांची शाळा जी होती ती कॉन्व्हेंट होती आणि घरी मात्र हिंदू पारंपरिक भारतीय वातावरण. या सगळ्या कल्चरल भेळपुरीमुळे झालं काय की अनिता या लहानपणापासूनच एक थोडंसं कन्फ्युज्ड फिलॉसॉफी त्यांची मनामध्ये तयार झाली की नक्की आपण कोण आहोत, आपण या पृथ्वीतलावर का आलो आहोत, नक्की अध्यात्म म्हणजे काय, त्याचा आपल्या आयुष्याला होणारा फायदा काय. कायम त्यांच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न असायचे. अनिताचे जे वडील होते त्यांना एका मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे अनिताचा जन्म हाच त्यांच्यासाठी एक नैराश्याचा विषय होता, एक निराश करणारी घटना होती. आपला जन्मच आपल्या वडिलांसाठी निराश करणारी घटना आहे, डिसअपॉइंटमेंट आहे, हे जेव्हा अनिताच्या लक्षात आलं तेव्हा तिच्या मनामध्ये एक प्रकारचं एक रिजेक्शन, एक प्रकारचं नैराश्य, दुःख आणि रिजेक्ट केल्याची भावना, आपल्याला कोणीतरी रिजेक्ट केलंय अशी भावना लहानपणापासून तिच्या मनामध्ये राहिली. आणि का कुणास ठाऊक त्याचमुळे तिच्या मनात एक बंडखोरी निर्माण झाली. समाज मुलींना ज्या पद्धतीनं वागवतो, मुलींनी ज्या पद्धतीने जगावं अशी समाजाची अपेक्षा असते, त्याच्या विरुद्ध अनिताला करण्याची कायम इच्छा असायची. त्यामुळेच तिने
कॉलेज संपल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अरेंज मॅरेज न करता तिने स्वतःच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं आणि लग्नानंतरची काही वर्ष तिचं आयुष्य सुखात गेलं, आनंदात गेलं. मात्र आता तुम्हाला मूल कधी होणार, तुमची फॅमिली पुढे कधी जाणार, हे जेव्हा अवतीभोवतीचे लोक तिला विचारायला लागले, तेव्हा तिच्या आयुष्यात एक अतिशय अनपेक्षित अशी घटना घडली. अनिताच्या अवतीभोवतीचे 2-3 जण, तिचे नातेवाईक, तिचे मित्रमैत्रिणी, हे कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते आणि कॅन्सरनेच त्यांचा मृत्यू देखील झाला. कॅन्सर हा आजही एक अतिशय भीषण रोग मानला जातो. एखाद्या शत्रूला देखील असा रोग होऊ नये अशी आपण नेहमीच प्रार्थना करतो. आणि अनिताने जेव्हा तिच्या जवळपासच्या लोकांना या रोगाशी हरताना, झुंजताना आणि शेवटी गिवअप करताना पाहिलं, तेव्हा तिच्या मनात कॅन्सरची एक प्रचंड भीती बसली आणि आपल्याला हा रोग होऊ नये म्हणून ती खूप दक्षता बाळगू लागली. चांगलं खाणं, एक्सरसाइज करणं, रेग्युलर चेकअप्स करणं, हे सगळं ती करत होती. आणि हे करत असताना देखील एके दिवशी तिला तिच्या मानेपाशी एक गाठ जाणवली आणि जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिला लिम्फोमा म्हणजेच एक प्रकारचा कॅन्सर आहे, तो तिच्या शरीरात ऑलरेडी पसरतोय. हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली की ज्या गोष्टीपासून आपण दूर जातोय तीच गोष्ट कशी काय झाली आपल्यासोबत. मग आपल्या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. मग आपण जे प्रयत्न करतो ते खरंच उपयोगी असतात का, आणि आपले जे चांगले कर्म आहेत ते खरंच आपल्या उपयोगाला पडतात का. आपण इतकं सगळं करून सुद्धा आपल्याशी असं कसं काय झालं. ज्या गोष्टीपासून आपण दूर पळतोय तीच गोष्ट कशी काय आपल्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली. हे सगळे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले आणि ती हळूहळू खचत चालली, मानसिकरित्या निराश होत चालली. महिन्यांमागून वर्ष गेली आणि हळूहळू अनिताची बॉडी, अनिताचं शरीर हे खंगत गेलं. ती बिछाण्यावरून उठेनाशी झाली, जेवेनाशी झाली, बाहेर पडेनाशी झाली. इतकी तिची अवस्था खराब झाली की तिला तिची मान देखील धड नीट सांभाळता येत नव्हती. फुफ्फुसांमध्ये पाणी जमल्यामुळे तिला नीट श्वास घेता येत नसे, तिला ऑक्सिजन मास्क लावावा लागत असे. असं करता करता 2 फेब्रुवारीच्या रात्री अनिता कोमामध्ये गेली. तिचा नवरा तिला एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. रात्रीची वेळ होती, सगळे डॉक्टर्स धावपळ करत होते, तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं की आता अनिता काही फार जगत नाही. डॉक्टरांनी अनिताच्या नवऱ्याला आणि तिच्या आईला कोपऱ्यात घेतलं आणि त्यांना खरी खरी गोष्ट सांगितली की हे बघा, आता तुम्ही जास्त आशा ठेवू नका. तुमची बायको, तुमची मुलगी आता काही फार जगत नाही, काही तासांचाच प्रश्न आहे आणि आता ती तिचा देह सोडणार आहे. मात्र हे सगळं सुरू असताना एक अतिशय अद्भुत घटना अनिताच्या आत घडत होती. तिला हळूहळू जाणीव होत होती की आपण आपल्या शरीरापासून दूर जात आहोत. आणि होता होता एक वेळ अशी आली की तिला बिछाण्यावर पडलेलं तिचं कृश मृत शरीर दिसू लागलं. तिला फक्त तिचं शरीरच दिसत नव्हतं, तर त्या शरीराकडे ती एक तटस्थ पद्धतीनं बघू शकत होती, जणू काही एका तिसऱ्याच व्यक्तीचं शरीर आहे. तिला तिचा नवरा डॉक्टरांशी काय बोलतोय ते दिसत होतं. फक्त दिसत नव्हतं तर जाणवत होतं, ऐकू येत होतं. आणि हे बोलत असताना तिच्या नवऱ्याचे हावभाव, त्याच्या मनातल्या भावना देखील तिला जाणवत होत्या. जणू ती तिचा नवराच झाली होती. आणि फक्त नवराच नाही तर त्या हॉस्पिटलमध्ये जितके लोक होते, जितक्या व्यक्ती होत्या, त्या सगळ्या व्यक्तींच्या भावना तिला समजत होत्या. त्यांचं म्हणणं तिला न सांगता कळत होतं. जणू ती चराचरात होती, सगळीकडे होती. आपला तर मृत्यू झालाय, मग आपण तरी सुद्धा आहोत, मग हे आपण कोण आहोत. हा जेव्हा तिने प्रश्न विचारला तेव्हा आपोआप तिला उत्तरं उलगडत गेली. ती होती फक्त चेतना. विचार करा, आपण आपल्या या पंचेंद्रियाने कम्युनिकेट करतो, ऐकतो, बघतो, स्पर्श करतो, वास घेतो, चव चाखतो. हे सगळे इंद्रिय जर काढून टाकले तर आपण एखादी गोष्ट एक्सपिरियन्स कशी करणार. ही सगळे इंद्रिय जर काढून टाकले तरी आपण उरू आणि ती असेल आपली चेतना. मग याला तुम्ही कॉन्शियसनेस म्हणा, चेतना म्हणा, याला असणं म्हणा, अवेअरनेस म्हणा, काहीही म्हणा. तुम्ही याला एखादं सायंटिफिक टर्म द्या, आत्मा म्हणा. पण हे जे आपलं असणं आहे ना, हा खरा एक रिसर्चचा विषय आहे.
मृत्यूनंतर काय होतं तर आपली चेतना, आपला आत्मा, आपला अंतरात्मा आपल्या शरीरापासून, या जड देहापासून, जड जगापासून वेगळा होतो आणि परमात्म्यामध्ये विलीन होतो. आता परमात्मा जो आहे दॅट इज युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाची चेतना, आणि आपला अंतरात्मा जो आहे ती आहे आपली चेतना. त्या ब्रह्मांडाच्या चेतनेमधूनच आपली चेतना बनली आहे. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला परम आनंदाची अनुभूती झाली. इतका आनंद तिला यापूर्वी कधीच वाटला नव्हता. इतका आनंद, इतकी शांती, इतकं सुख, सगळ्या प्रश्नांची तिला उत्तरं मिळत होती, सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या, सगळ्या वस्तूंविषयी, सगळ्या लोकांविषयी तिला प्रेम वाटत होतं. आणि असं तिला फील होत असतानाच तिला आणखीन एक चेतना जाणवली आणि तिने चटकन ती चेतना ओळखली, कारण ते तिचे वडील होते. जेव्हा या पृथ्वी तलावर तिचे वडील आणि ती एकत्र राहत होते तेव्हा मात्र त्यांच्यात इतकं प्रेम नव्हतं. मात्र जेव्हा त्या दोघांची चेतना एकमेकांना भेटली त्या दुसऱ्या जगात, तेव्हा तिला जाणवलं की आपल्या वडिलांचं आपल्यावर किती निस्सीम प्रेम आहे. वडिलांचं जे प्रेम आहे ते या जड जगामध्ये रेस्ट्रिक्ट झालेलं आपल्या भावभावनांमुळे, आपल्या मेंदूमुळे, आपल्या विचारांमुळे, या समाजाचे जे विचार आहेत, आपली जडणघडण आहे, कल्चर आहे, बॅकग्राऊंड्स आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःला रेस्ट्रिक्ट करतो, थांबवून धरतो, रोखून धरतो. मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी गळून पडतात तेव्हा उरतो तो फक्त आपला अंतरात्मा, आपली चेतना. आणि आपली चेतना जी आहे तिला कोणताच बाउंड्रीज नाही आहे, ती कोणत्याच गोष्टींमध्ये भेदभाव करत नाही, ती कोणत्याही निगेटिव्ह इमोशनला थाराच देऊ शकत नाही, पॉसिबलच नाही आहे. कसं? कारण हे जे ब्रह्मांड आहे, हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, हा एक एनर्जीचा गोळा आहे, इन्फायनाईट असीमित एनर्जीचा गोळा आहे. आणि या एनर्जीमधनंच आपण जन्माला आलो आहोत. आपण सुद्धा एनर्जीचा एक गोळा आहोत, एक बॉल ऑफ एनर्जी आहोत. या परमात्म्याने आपल्याला प्रचंड स्ट्रॉंग भावनेनं बनवलं आहे. आणि ही भावना कोणती माहिती आहे? ही भावना आहे प्रेम. तर आपण प्रेमाने बनलो आहोत. जर आपण कम्प्लिटली असीमित प्रेमाने बनलो आहोत, आपली चेतना म्हणजेच प्रेम आहे, तर मग आपल्या आत नेगेटिव्ह गोष्टींना थाराच असू शकत नाही, नाही का? गोष्टींचा उलगडा तिला व्हायला लागला आणि मग तिला एक ऑप्शन देण्यात आला की ती एकतर इथूनच अजून पुढे जाऊ शकते, याच जगात राहू शकते, अजून गोष्टी शिकू शकते, किंवा मग ती पुन्हा पृथ्वी तलावर जाऊ शकते. कारण तिचं आयुष्य अजून संपलेलं नाही आहे. आपण या जगात एका विशिष्ट पर्पजसाठी, विशिष्ट कामासाठी जन्माला येतो आणि तिचं काम हे अजून पूर्ण झालेलं नव्हतं. तिने विचारलं की माझं काम नक्की काय आहे? तिला त्याचं उत्तर देण्यात आलं की हे जे ज्ञान तू शिकली आहेस, हे ज्ञान तुला पृथ्वी तलावर जाऊन लोकांना द्यायचं आहे आणि त्यांच्या मनातली भीती घालवून त्यांना प्रेमापोटी जगायला शिकवायचं आहे. आणि अनिताने कोणता ऑप्शन चूज केला असेल हे मला सांगायची गरजच नाही आहे. अनिता पुन्हा परत आली. त्याच रात्री ती कोमामधनं बाहेर आली आणि बघता बघता पुढच्या 2-3 दिवसात ती पटापट रिकवर व्हायला लागली. तिला शुद्ध तर आलीच, ती उठून बसू लागली, तिला खायची इच्छा होऊ लागली, तिला बाहेर पडायची इच्छा होऊ लागली. इतकंच नव्हे तर तिच्या शरीरात ज्या कॅन्सरच्या गाठी होत्या त्या जणू डिसअपिअर झाल्या, व्हॅनिश झाल्या, गायब झाल्या. तिचा कॅन्सर हा रिव्हर्स कसा काय झाला यावर आजही डॉक्टर्स रिसर्च करतायत. सायन्ससाठी सुद्धा ही एक अजब गोष्ट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक चमत्कार आहे. तुम्ही अनिता मुरजानी यांच्या वेबसाईटवर, इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकतात. त्या या गोष्टीबद्दल सतत बोलत असतात. तर हे सगळं कसं काय घडलं? आज अनिता मुरजानी एक अतिशय एनर्जेटिक आयुष्य जगतायत. त्या विविध ठिकाणी जातात, भाषण देतात, लोकांना देखील प्रेमापोटी जगण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांना जे शिकायला मिळालं ते लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतायत आणि ते त्यांचं मिशन पूर्ण करतायत. अनिता मुरजानी यांना जसं त्यांचं मिशन, त्यांचं काम सापडलं, तसं तुम्हाला देखील पृथ्वी तलावरचं तुमचं काम सापडायला हवं. या गोष्टीमधनं आपण कोणत्या 5 गोष्टी शिकलो? सगळ्यात पहिली गोष्ट तर भीतीपोटी जगायचं नाही आहे, प्रेमापोटी जगायचं आहे.
आपण आयुष्यात बऱ्याचशा जे डिसिजन्स आहेत, गोष्टी आहेत, त्या भीतीपोटी करतो. भीतीपोटी एखादं करिअर निवडतो. अरे सगळेजण इंजिनिअरिंग करतात, चला मी पण इंजिनिअरिंग करतो. अरे सगळेजण अरेंज मॅरेज करतात, चला मी पण अरेंज मॅरेज करते. आपण लोकांच्या भीतीने जगत असतो. मात्र आपण आजपासून प्रेमापोटी डिसिजन्स घ्यायचे आहेत. जर मला एखादी गोष्ट करायला आवडते, एखाद्या गोष्टीवर माझं प्रेम आहे आणि तीच गोष्ट जर मी व्यवसायासाठी केली किंवा तीच गोष्ट मी करत राहिले, तर त्या गोष्टीत तुम्हाला नक्कीच यश मिळणार. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर ते प्रेमापोटी करा. एखाद्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे म्हणून करा. भीतीपोटी करू नका किंवा कुठच्या दुसऱ्या कॅल्क्युलेशनच्या पोटी करू नका. आता जेव्हा आपण भीतीपोटी एखादी गोष्ट करतो तेव्हा ती यशस्वी करण्यासाठी, ठरवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. कारण मुळात आपलं मनच त्याच्यात नसतं ना, की अरे हा जॉब मला नाही करायचा आहे, पण तरी मी करतोय, चला कसं तरी करतोय, मला सक्सेसफुल करायचं आहे. ही एक भावना किती जड आहे, किती डिप्रेसिंग, किती नेगेटिव्ह आहे. याच उलट जर तुमचं प्रेम असेल तुमच्या कामावरती, तर तुम्हाला ते करतानाच एवढी मजा येते की यश हे तर बाय प्रोडक्ट आहे. यश तर होणारच आहे, यश तर मिळणारच आहे, कारण तुम्ही मुळात ती गोष्ट करताना एन्जॉय करताय. तसंच प्रेमाचं आहे. एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असेल तर तुमच्या लग्नामध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ, कितीही भांडणं हो, तरी प्रेमापोटी तुम्ही पुन्हा एकत्र येणार, तुम्ही पुन्हा घट्ट एकत्र राहणार, कारण तुमच्यामध्ये प्रेम आहे. जर प्रेमच नसेल तर ते लग्न टिकवणं हा देखील एक टास्क बनून जाईल तुमच्यासाठी. तर पहिली गोष्ट आपण शिकलो ती ही आहे की प्रेमापोटी जगायचं आहे, भीतीपोटी जगायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर तुम्हाला काहीही दुसरं द्राविडी प्राणायाम करायची गरज नाही आहे, रॉकेट सायन्स शिकायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुम्ही व्हायचं आहे. यू हॅव टू बी युअरसेल्फ. आपला जो अंतरात्मा आहे ना, त्याला माहिती आहे आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं. आपल्या आतून कायम एक आवाज येत असतो. तुम्ही ऐकला ना तर तुम्हाला तो आवाज लक्षात येईल. एखादी गोष्ट करताना आपल्याला कळत असतं की हे करायचं आहे किंवा हे नाही केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. हे आतून एक आवाज आपल्याला सांगत असतो, पण आपण कधीच त्या आवाजाचं ऐकत नाही. आपण त्या आवाजाचं ऐकलं ना तर आपला अंतरात्मा आणि आपला बाहेरचा हा जड देह हा एक होऊन जाईल. आणि जेव्हा हा एक होऊन जाईल ना, तेव्हा तुम्ही ट्रान्सपरंट असाल. तुम्ही जसे आतून आहात तसेच बाहेर दिसाल. त्यामुळे तुम्ही कधीच एखादा मुखवटा चढवून वागताय, बोलताय असं लोकांनाही वाटणार नाही. आणि ती सगळ्यात मोठी अचीवमेंट असेल एक माणूस म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे शिकलो ती ही आहे की यू हॅव टू बी युअरसेल्फ. तुम्ही जसे आहात तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. तिसरी गोष्ट आपण शिकलो ती ही आहे माइंड बॉडी कनेक्शन. अनिताचं जेव्हा मन निरोगी झालं तेव्हा तिचं शरीर आपोआप निरोगी झालं. तिने कॅन्सरसारखा रोग रिव्हर्स केला. कॅन्सरग्रस्त लोकांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरू शकते. बऱ्याचदा कॅन्सर हा शब्द ऐकूनच लोक मनाने खचतात. तर मी असं म्हणत नाही आहे की या पुस्तकाने तुम्ही अगदीच बरे होऊन जाल किंवा तुम्ही चमत्कारच घडेल तुमच्या आयुष्यात, असं मी म्हणत नाही आहे. मात्र पण तुमचं मन निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टीतनं प्रेरणा नक्की मिळेल. आणि जर अनिता मूर्जानी करू शकतात तर कदाचित तुम्ही देखील करू शकाल, हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. चौथी गोष्ट त्या शिकल्या की आपण पहिल्यापासूनच संपूर्ण आहोत, पूर्ण आहोत. आपण बऱ्याचदा स्वतःला अर्धवट समजतो की मी अमुक एका व्यक्तीला जर इम्प्रेस केलं तरच मी पूर्ण होईन, मी अमुक एक डिग्री मिळवली तरच मी पूर्ण होईन, मी असं केलं तरच मी पूर्ण होईल, मी जर शिक्षण कंप्लीट केलं, मी अमुक एक काही गोष्ट अचीव केली तरच मी पूर्ण होईल, असं आपण स्वतःला कायम कमी लेखत असतो. तर तसं नाही आहे. आपण जर परम आत्म्याचा एक भाग आहोत तर आपण जन्मतःच संपूर्ण आहोत, पूर्ण म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. आणि हे जे आयुष्य आहे ना, हे आपण एक खूप धारणा बनवून ठेवलेली आहे की हे आयुष्य स्ट्रेसफुलच असलं पाहिजे. एखादी गोष्ट मिळवायची तर तुम्हाला स्ट्रगलच केला पाहिजे, खूप स्ट्रेसच अनुभवला पाहिजे, खूपच कष्ट केले पाहिजेत, दुःखीच राहिलं पाहिजे तरच तुम्ही काहीतरी अचीव करू शकाल. तर असं नाही आहे. आयुष्य हे एक सहज घडणारी गोष्ट आहे. एखादी वाहणारी नदी जशी आहे ना, तसं हे आयुष्य असलं पाहिजे. कारण परम आत्म्याने आपल्याला जेव्हा बनवलं, आपण त्याचा जेव्हा भाग म्हणून या पृथ्वीतलावर जन्माला आलो, तेव्हा आपण त्याच सहज भावनेनं जन्माला आलेलो आहोत. त्यांनी काय खूप स्ट्रेसमध्ये येऊन आपल्याला जन्माला नाही घातलंय.
तर मग आपण तरी आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण क्रिएट करतो त्या स्ट्रेसने का क्रिएट करतोय? आपण देखील सहज पद्धतीनं आनंद घेत रस ग्रहण करत गोष्टी निर्माण करू शकतो की नाही? तर या 4 गोष्टी ज्या आहेत त्या अनिता मूरजानी यांना शिकायला मिळाल्या आणि त्यांच्यामार्फत आपल्याला. जर तुम्हाला अजून यांची गोष्ट इन डिटेल जाणून घ्यायची असेल तर अनिता मूरजानी यांचं पुस्तक नक्की तुम्ही वाचू शकतात. त्या पुस्तकाचं नाव आहे डाईंग टू बी मी बाय अनिता मूरजानी आणि पुस्तकाच्या मराठी व्हर्जनचं नाव आहे आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला. मित्र हो, आता मला सांगा की उद्या जेव्हा तुम्ही ऑफिसला जाल, पुन्हा तुमचं रुटीन सुरू कराल, तेव्हा तुमच्या मनातली मृत्यूची भीतीच गायब झालेली आहे. कारण मृत्यूचं रहस्य आपण उलगडलं आहे. मृत्यूचीच आपल्याला भीती वाटत नाहीये, तर मग या ज्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स आणि टेन्शन्स आहेत याची भीती तर काय कुठच्या कुठे पळून गेली असेल. आणि याच अप्रोचने उद्याचा दिवस तुम्ही सुरू करायचा आहे. हा होता संडे नाईट पॉडकास्टचा एपिसोड. जर तुम्हाला ही गोष्ट जबरदस्त वाटली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याही आयुष्यात अशी विलक्षण गोष्ट घडली असेल की तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून एखादी विलक्षण गोष्ट अचीव्ह केली, एखादी विलक्षण घटना तुमच्या आयुष्यात घडली असेल तर त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मी अशी एखादी विलक्षण गोष्ट पुढच्या एपिसोडमध्ये नक्की मेन्शन करणार आहे. मित्रांनो, मी एक कम्युनिटी बनवण्याचा प्रयत्न करते आहे ज्याच्यात असेच आपण एकमेकांना सपोर्ट करणार आहोत, एकमेकांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहोत, मोटिवेट करणार आहोत, इन्स्पायर करणार आहोत, प्रेरणा देणार आहोत. आणि आपल्या समाजाची जी जळमटं आहेत, नेगेटिव्ह थॉट पॅटर्न्स आहेत, आपण एका चुकीच्या पद्धतीनं विचार करायला शिकलो आहोत इतक्या वर्षांमध्ये, हे सगळे चुकीचे विचार आपण हळूहळू जळमटांसारखे काढणार आहोत आणि स्वतःला एक उत्तम ह्युमन बीइंग म्हणून, एक उत्तम माणूस म्हणून ट्रान्सफॉर्म करणार आहोत. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझ्यासोबत असावं अशी माझी इच्छा आहे. हा होता संडे नाईट पॉडकास्टचा संपूर्ण एपिसोड. मला आज रेकॉर्ड करताना खूप मजा आली, खूप रिलीफ वाटतंय, खूप रिलॅक्स फील होतंय. आशा करते तुम्हाला देखील असंच वाटत असेल. उद्याचा दिवस एक नवीन सुरुवात असेल, एक एनर्जेटिक स्टार्ट असेल. गुड नाईट, शुभरात्री.